लाडक्या बहिणींसाठी आता बाळंतपणही निशुल्क असणार आहे। नागपुरातील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये लता मंगेशकर हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर आशिष देशमुख आपल्या सोबत आहेत। आशिष भाऊ, काय घोषणा केली तुम्ही रक्षाबंधनानिमित्त? लाडक्या बहिणींसाठी आता बाळंतपणही निशुल्क असणार। नक्कीच लता मंगेशकर हॉस्पिटल हे मागील 3.5-4 दशकांपासून जनसेवेसाठी ओळखलं जातं। नामांकित असे डेडिकेटेड डॉक्टर्स, अत्याधुनिक सुविधा आणि खऱ्या अर्थाने ह्या संपूर्ण मध्य भारतामध्ये म्हणा किंवा विदर्भामध्ये म्हणा, जनसामान्य गोरगरिबांना आरोग्य सेवा देणारी एक नामांकित संस्था लता मंगेशकर हॉस्पिटल हिने आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आम्ही सर्वांनी मिळून गरोदर असलेल्या मातेला निशुल्क इलाज, उपचार, तिचं मार्गदर्शन एवढंच नव्हे, नॉर्मल डिलिव्हरी असेल किंवा सिझेरियन डिलिव्हरी असेल ती देखील आम्ही पूर्णपणे निशुल्क करणार आहे। औषधापासून जेवणापर्यंत, चहा नाश्त्यापर्यंत हे त्यानिमित्ताने लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या सर्व महिला भगिनींना, रुग्णांना निशुल्क आम्ही देतो आहे। नक्कीच रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक आमच्याकडून सर्व बहिणींसाठी ही लहानशी भेट आहे, त्याचा त्यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा। हो, रक्षाबंधनानिमित्त तुम्ही म्हणता भेट आहे, कुठल्या बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी ही योजना आहे? कुठल्या मतदारसंघातल्या, कुठल्या जिल्ह्यातल्या, काय सांगा? आणि असं बघा, मतदारसंघ, जिल्हा, इवन राज्यही नाही, मी म्हटलं मध्य देशामध्ये नामांकित असलेलं लता मंगेशकर हॉस्पिटल सर्व भगिनींसाठी, जिथच्या कुठच्या येण्यासाठी इच्छुक असतील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, त्यांना संपूर्णतः 9 महिने निशुल्क सेवा आमचे सर्व डॉक्टर अतिशय चांगल्या रीतीने देतील। कोणताही कर त्यांच्याकडून शुल्क आकारला जाण्यात येणार नाही। साधारण किती महिला लाडक्या बहिणी तिथे येत असतात? कशी माहिती आहे तिथली महिला ओपीडीची? आणि अतिशय मी म्हटलं ना, 3.5 दशकांपेक्षा जास्ती आम्ही आरोग्य सेवा ह्या संपूर्ण भागाला देतो आहे आणि त्याच्यामध्ये कोणताही दुसरा दृष्टिकोन न ठेवता गोरगरीब जनतेला, म्हणजे सामान्य नागरिकांना निशुल्क सेवेच्या माध्यमातून सातत्याने आम्ही विविध योजना आणत असतो। रक्षाबंधनाच्या निमित्ताने ही आमची भेट लाडक्या बहिणींना नक्कीच आहे। लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची प्रचंड लोकप्रिय होत आहे। गावागावात महिला लाभार्थींना पैसे मिळत आहेत। तुम्ही आता ही नवीन योजना जी आहे तुमच्या हॉस्पिटलसाठी लॉन्च केली, राज्य सरकारने याचा विचार करावा असं काही म्हणा? बघा, लाडकी बहीण योजना राज्य सरकारने आता आणली असेल, पण आमची ही योजना मागील 3-4 महिन्यापासून नक्कीच चालू आहे। आणि जर सरकारने 1500 रुपये दर महिन्याचं बहिणींना देण्याचं ठरवलं आहे, अतिशय योग्य असा उपक्रम राज्य सरकारचा नक्कीच आहे। ज्या मातेला स्वतःची आरोग्याची फिकीर राहत नाही, स्वतः ती बहीण आमची कधी औषध न घेता आपल्या नवऱ्याला, आपल्या घरच्याला, आपल्या मुलाला, आपल्या भावाला पहिले प्राधान्य देते, तिच्या स्वतःच्या अडीअडचणीसाठी महिन्याचे 1500 रुपये ही फार मोठी बाब झाली। नक्कीच आम्हाला अपेक्षा आहे की मुख्यमंत्र्यांनी जसं म्हटलं की तुम्ही सरकारची ताकद वाढवा आणि येणाऱ्या काळामध्ये 3000 रुपयापर्यंतची ही योजना होऊ शकते। तर आई बहिणींना एक शक्तीचं केंद्र म्हणून त्यांच्या आत्मसन्मानासाठी लाडकी बहीण योजना ही नक्कीच फायद्याची ठरत आहे। धन्यवाद। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।